नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM योर रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण चेंबूर सिनियर सिटीजन असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रदीप टिपसे सर आणि व्हाईस प्रेसिडेंट दिलीप गिजरे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्हा दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. मॅडम, धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. असोसिएशनला या पद्धतीने जर का समाजामध्ये स्थान मिळालं तर तोच आनंदाची गोष्ट आहे. हा, तोच एक उपक्रम आहे. कारण मला वाटतं चेंबूर मधलं तुमचं हे पहिलंच असोसिएशन आणि एकमेव संस्था आहे. तर या सगळ्या संस्थेविषयी जाणून घ्यायचं आहे आणि तुमचे काय काय उपक्रम चालतात त्याच्याविषयी आपल्या चेंबूरकरांना आणि आजूबाजूच्या आपली जी छोटी छोटी गावं आहेत त्यांना आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना माहिती करून द्यायची आहे, जेणेकरून ते सुद्धा या मोठ्या संख्येने या सगळ्या तुमच्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. तर मला सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या संस्थेची म्हणजे चेंबूर सिनियर सिटीजन असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि त्यामागे ही संस्था स्थापना करण्यामागे तुमचा काय उद्देश होता? ही संस्था रोटरी क्लबच्या साहाय्याने 1983 साली सुरू करण्यात आली. रोटरी क्लब हा एक मोठा ग्रुप आहे. त्यांनी ही संस्था स्थापन केली आणि त्याच्यानंतर कालांतराने ती रोटरी क्लब त्याच्यापासून दुरावत गेला. आता त्याची कारणं माझ्याकडे नाही आहेत, कारण त्याला बराच काळ लोटलेला आहे. 1985 साली पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट या दोन ऍक्ट खाली ही संस्था रजिस्टर करण्यात आली. चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर केली गेली. रेग्युलरली त्याचं रजिस्ट्रेशन झालं, त्यामुळे त्याला एक कायदेशीर मान्यता मिळाली. आजच्या घडीला जवळजवळ 900+ सभासद आमच्याकडे ऑन पेपर आहेत. फक्त त्याच्यामध्ये आता असं आहे की कालांतराने जसं जसा काळ पुढे गेला तिथे बरेचसे सभासद आता या जगात नाहीत, परंतु 100 ते 125 सभासद ऍक्टिव्ह म्हणून आम्ही डेफिनेटली बघतो. दर महिन्याच्या आमच्या कार्यक्रमाला ही सभासदांची संख्या त्या ठिकाणी हजर असते. आम्ही दर महिन्यातनं एकदा एक सभा भरवतो. त्याचे निमंत्रण लोकांना देतो, आमच्या सभासदांना माहिती देतो आणि त्या दिवशी काही ठराविक कार्यक्रमाच्या दृष्टीने किंवा त्यांचे वाढदिवस साजरे करणं, नंतर त्यांना काही प्रेझेंट देणं या दृष्टीनं आम्ही आणि कुठं गाणी वगैरे गाण्यांचा कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही तो दिवस आनंदात घालवतो. अच्छा, मला म्हणजे ते कार्यक्रम कुठले कुठले होतात? कारण आपल्याकडे बरेच उत्सव असतात, म्हणजे गणेशोत्सव म्हणा, दिवाळी म्हणा, या अनुषंगाने काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. नाही, आपल्या समाजातले जे म्हणजे हिंदू सण म्हणणं जर का आपण कन्सिडर केलं तर त्या दृष्टीने आम्ही फारसे सण साजरे करू शकत नाही, कारण संस्थेला स्वतःची जागा अशी नाहीये. अच्छा, मुंबईसारख्या शहरामध्ये आता स्वतःची जागा नसल्यामुळे आमच्या कार्यक्रमांवरती आमच्या मुवमेंटवरती बरेचसे रिस्ट्रिक्शन्स पडतात. परंतु ती सुद्धा आम्ही दूर करून दर गुरुवारी, महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आम्ही भेटतो. त्यापैकी पहिल्या गुरुवारी ही मॅनेजिंग कमिटीची सभा असते, ज्याच्यामध्ये त्या महिन्यातले कार्यक्रम ठरवले जातात आणि त्या पद्धतीने ते राबवले जातात. साधारणपणे समाज उपयोगी काम करताना आता तुम्ही जर का बघाल तर एव्हरी अल्टरनेट हाऊस म्हणजे प्रत्येक एक घर सोडलं तर घरातली 1 ना 2 मुलं तरी कमीत कमी अब्रॉड आहेत शिकायला, शिक्षण नोकरी या निमित्ताने. त्यामुळे पालक हे एकटे पडल्यासारखे झालेले आहेत आणि बरेचसे सगळे सिनियर सिटीजन याच्यामध्ये आहेत. त्यांच्याकरता तो फोकस ठेवून ही संस्था चालवली जाते. त्यांना एंगेज कसं ठेवता येईल हा त्याच्यातला मूळ उद्देश असतो. आणि जसं आता गिजरे साहेब म्हणाले त्या पद्धतीने महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या महिन्यामध्ये जन्मलेल्या प्रत्येक सभासदाचा वाढदिवस साजरा केला जातो. मग तो साजरा करताना लोक कोणी येऊन गाणी म्हणतात, कोणी नकला करतील, कोणी विनोद सांगतील, हौसीचे खेळ खेळले जातात, जेणेकरून 1.5-2 तास आनंदामध्ये ती लोक सगळी घालवतील हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि शिवाय त्याच्याबरोबरच नॉलेज शेअरिंग सेशन्स मध्ये कुठल्या डॉक्टरचं लेक्चर म्हणा, समजा कोणाला गुडघेदुखीचा त्रास असेल, आयुर्वेदावरचं जर का काही लेक्चर ठेवता आलं तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने उल्लेख मला असा करावासा वाटतो की ज्या वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प साजरा केला जातो त्याच्यातल्या इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्स ह्या खूप क्लिष्ट असतात आणि ते सामान्य माणसाला तेवढा पटकन कळत नाही. तर त्याचं आकलन होण्याकरता आम्ही प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंटचं लेक्चर त्या ठिकाणी ठेवतो, जेणेकरून सिनियर सिटीजन्स करता इन्कम टॅक्स मध्ये जे काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत, जे काही बदल झालेले आहेत ते त्यांच्यापर्यंत जावेत आणि त्यांना टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीने त्यांना काही जर का कल्पना देण्यात आल्या तर त्या आम्ही शेअर करतो. हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असतो. आणि मुख्य मुद्दा म्हणजे काय, आम्हाला हे सगळे कार्यक्रम करताना आम्हाला काही शाळांवरती अवलंबून राहावं लागतं. एस्पेशली जनरल एज्युकेशन सोसायटीची जी शाळा आहे ती आम्हाला बहुतेक त्यांचा हॉल वगैरे मोठा आहे, 100ची कपॅसिटी आहे, तर ते लोक आम्हाला जागा देतात. त्यांच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या शाळेतले कार्यक्रम काय असतील
ह्या दृष्टिकोनातनं विचार करून आम्हाला आमचे कार्यक्रम आखावे लागतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची परवानगी घेऊन हे कार्यक्रम मॅनेज करतो. त्याच्यामध्ये उल्लेख करावासा वाटतो, या ठिकाणी आपण ज्या वास्तूत बसलेलो त्या आचार्य मराठी कॉलेज, आचार्य मराठी कॉलेजकडनं आम्हाला आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरता हॉल तर दिलाच जातो, त्याशिवाय त्या दिवशीचं जेवणाची स्पॉन्सरशिप ही संपूर्णपणे आचार्य मराठी कॉलेज उतरतं. माझ्या अंदाजाने सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याचं एक मूर्तिमंत चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने आचार्य मराठी कॉलेज आम्हाला सहकार्य करतं, त्यामुळे आम्हाला हे कॉलेज म्हणा किंवा या शाळा त्यांनी उल्लेख केला ते आम्हाला अगदी घरच्यासारखे वाटतात. तरी पण कसं असतं की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की स्वतःची जागा नसल्यामुळे आम्हाला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असतात, परंतु बऱ्याचशा प्रमाणामध्ये आमचे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत जागेचा तो या लोकांनी मदतीमुळे त्या दोन्ही शाळा मिळून यांच्यामुळे आमचे बराचसा प्रॉब्लेम सोडवला जातो. त्यामुळे आमच्या मीटिंग व्यवस्थित होऊ शकतात. बरं, ते आपलेपणाने आमच्या करता हे सगळं कार्य करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये एक बॉन्ड एस्टॅब्लिश झालेला आहे या लोकांच्या बरोबर. तुम्हाला एक कौतुकास्पद गोष्ट सांगतो की आमच्या मेंबरपैकी एक मेंबर जो आहे तो कळंबोलीला राहतो, तरी सुद्धा ते गृहस्थ मिस्टर आणि मिसेस दोघंही आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. तर आता कसं आहे, सिनियर लोक असल्यामुळे आम्हाला चेंबूरची सेंट्रल प्लेस कुठं असेल ना, म्हणजे सेंट्रल शाळा, तिथं हे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. याचं कारण मुख्य म्हणजे सिनियर लोकांना लांबून येणं वगैरे काही वेळेला फार अवघड जातं. त्यामुळे आम्हाला एस्पेशली जनरल एज्युकेशन, सरस्वती हायस्कूल, नंतर रोचीराम थडानी हायस्कूल कॅम्पमधली जी मुकब आणि शाळा आहे त्या तिथं आम्हाला ते लोक स्वतःहून जागा देतात आणि आम्ही तिथं कार्यक्रम अरेंज करतो. आता 3 तारखेला आम्ही आमचा वर्धापन दिन साजरा केला, तर त्याच्यामध्ये एक खूप चांगली घटना अशी घडली की एफएक्स स्कूल म्हणून जे शाळा चेंबूरमध्ये आहे त्या शाळेचं सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणावरती सहकार्य असतं. तर त्या शाळेचे लडाखवरनं 25 विद्यार्थी मुंबईमध्ये आलेले होते. त्यांना मी खास करून आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाला, कारण त्यांना ऑर्केस्ट्रा, वाद्यवृंद या गोष्टीची कल्पनाच नव्हती. त्यांना ती पूर्णपणे संकल्पना नवीन होती. तर त्यांच्या समोर ती ज्या वेळेला सादरीकरण करण्यात आलं त्या मुलांना इतका आनंद झाला की तो आनंद त्यांच्याबरोबर आलेले 7 स्टाफ मेंबर त्यांना सगळ्यांना अतिशय आनंद होऊन त्या लोकांनी स्वतः येऊन स्टेजवरती डान्स केला त्या दिवशी. इतकं सुंदर प्रकरण झालं, त्यामुळे त्या कार्यक्रमाला अक्षरशः खूपच मजा आली. या अफेक्स शाळेचे जे मुख्य आहेत मंडलेच्या म्हणून त्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं की ते एकदा लडाखला असे फिरायला गेले होते. तर त्यावेळेला त्यांनी बघितलं की तिथं शाळा वगैरे असं काही नाहीये. तर यांनी स्वतः भाग घेऊन तिथं शाळा उभी केली आणि सुरुवातीला 15-20 मुलं त्यांच्याकडे होती, परंतु नंतर आता जवळजवळ त्यांच्या इथे 150 मुलं असतात. त्या मुलांपैकी ते लोक आपले मिस्टर मंडलेच्या सर 25-30 मुलांचा ग्रुप इथं बोलवतात. त्यांना इथं कॉम्प्युटर वगैरे याचं शिक्षण देतात. ह्या इथं शाळेमध्ये त्यांची सगळी जेवाय खायची व्यवस्था करतात आणि अशा प्रकारे काही 25-25च्या बॅचेसना बोलवून ते त्यांना हे नॉलेज देऊन, शिवाय मुंबई शहर कसं आहे, इतर भारत कसा, त्यांनी आतापर्यंत मुंबई ही बघितलेली नव्हती. त्यामुळे त्या लोकांना ही फार कल्पना आहे की काय आहे भारत, म्हणजे आपला काय आहे या दृष्टीनं, आणि ते त्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देत असतात. अच्छा, मला सर असं विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे सगळ्या समस्या निवारण करण्याचं काम तुम्ही करता आणि ज्येष्ठ नागरिक हा सुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण आजकाल बरीचशी कामं आहेत जी तरुण वर्ग ऑफिसमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना ती कामं करू शकत नाही. म्हणजे कधी बँकेत जाणं म्हणा, कुठल्याही मंत्रालयासारख्या ठिकाणी जाणं म्हणा, किंवा कुठल्याही छोटी छोटी आपली कामं असतात, कोर्टातली काही कामं असतील तर ती करू शकत नाहीत आपण व्यस्त असल्यामुळे. पण ज्येष्ठ नागरिकांना त्याचा अनुभवही असतो आणि त्यांच्या ओळखी पण असतात आणि ते वेळ असल्यामुळे ते ह्या गोष्टी सगळ्या करू शकतात. तर हे सगळे कामं जी असतात ती तुम्ही त्याचं प्रशिक्षण या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येतं का? मुळामध्ये काय होतं माहिती का की ज्या वेळेला लाईक माइंडेड पीपल वेन दे कम टुगेदर, त्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. एक्झॅक्टली. आणि विचारांच्या देवाणघेवाणीतनं जर का प्रश्न निर्माण झाले तर त्याला सोल्युशन्स त्या ठिकाणी मिळू शकतात. तर मूळ मुद्दा हाच आहे माझा सांगायचा की हा जो ग्रुप ठेवलेला आहे ना, याच्यामध्ये मूळ उद्देश त्या लोकांना त्या ग्रुपमध्ये बांधून ठेवणं आणि त्यांचे येणारे जर का काही समस्या असतील त्या एकमेकांच्याकडनं निराकरण करून घेणं हा त्याच्यातला एक मूळ उद्देश आहे. आता मजा म्हणून आम्ही वर्षाला एक पिकनिक सुद्धा काढतोय लोकांची. रिसेंटली आम्ही लोणावळ्याला 1 दिवसाची पिकनिक नेलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा आखणी केलेली असते. म्हणजे कुठलाही कार्यक्रम ठरवताना तसा
करायचा म्हणून केला जात नाही, त्याला प्रॉपर प्रत्येक इव्हेंट त्याचा मॅनेज केलेला असतो. त्याची पेपरवरती त्याप्रमाणे सगळी आखणी केलेली असते आणि त्या पद्धतीने तो फॉलो केला जातो. तर लोकांनी त्या दिवशी खूप मोठा सहभाग घेऊन अतिशय आनंदाने पिकनिक मध्ये सहभागी झालेले होते. तुम्ही आता हे जे बँकेबद्दल विचारलं होतं ना, तर कुठलीही सरकारी कामं नाही, आता आम्ही काय करतो की काही बँकांचे लोक स्वतःहून येतात आणि आमच्याकडे लेक्चर देण्यासाठी, माहिती देण्यासाठी, आणि त्या समजा एफडी कशी ठेवावी किंवा काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे, काय पैसे कशात गुंतवावे, ह्याप्रमाणे ते आम्हा लोकांना मार्गदर्शन करतात. नक्कीच. आणि आपण तेही मला विचारायचं होतं की आपण मुंबईसारख्या शहरात राहतो, जिथे काही संस्था आहेत ज्यांचे स्वतःचे सांस्कृतिक कार्यक्रम होतो. म्हणजे कधी आपल्याला सिनेमाला जायचं तर आपण सिनेमागृहात जातो, नाटकाला जायचं असेल तर नाट्य मंदिरं आहेत आपल्या इथे. म्हणजे असे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे. असं असताना तुमचा फोरम जो आहे चेंबूर सिनियर सिटीझन असोसिएशन, याच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची म्हणजे गरज निर्माण झाली आहे का? नाही, गरज नक्की निर्माण झाली, पण मी पुनश्च त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करेन की ज्या वेळेला जागेची अडचण पडते आम्ही सगळे ऍडजस्ट करू शकतो. आता महत्वाचा एक मुद्दा आणखीन एक ठिकाणी मला नमूद करावासा वाटतो तो असा की कुठलीही गोष्ट करायची म्हणलं तर त्याला पैशाचं पाठबळ लागतं. आणि सध्याची जर का तुम्ही परिस्थिती भारतामधली बघाल तर फिक्स डिपॉझिटवरचे रेट ऑफ इंटरेस्ट एकदम कमी झालेले आहेत. तर ते आमच्या समोर उभं राहिलेलं मोठं चॅलेंज आहे. कारण आमच्याकडे ज्या ठेवी आमच्या ज्या प्रेडिसेसर्सनी संपूर्ण जी संस्था बांधली त्यांचा मी खऱ्या अर्थाने ऋणी आहे. त्यांनी खूप मोठं फाउंडेशन या संस्थेला दिलेलं आहे आणि त्याच्या जीवावरती आज ही संस्था चाललेली आहे. परंतु त्या ठेवींवरचं मिळणारं व्याज हे इतकं तोकडं पडायला लागलंय की आता आम्ही विचार करतो की पर मेंबरला वार्षिक सर्वसाधारण काही फी आकारावी का काय, या विचार परत आम्ही आलेलो. अजून ते इम्प्लिमेंट केलेलं नाहीये, परंतु असा विचार मनामध्ये आहे की एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये हा ठराव पास करून त्या पद्धतीने आमच्या घटनेमध्ये तो बदल करून आणावा असं एक डोक्यात आलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हा असा ठरवण्याच्या दृष्टीनं, कारण आम्ही काय करतो ज्या वेळेला वाढदिवस साजरे करतो त्यावेळेला आम्ही सगळ्या लोकांना व्यवस्थित नाश्ता देतो. नाश्ता म्हणजे 1-2-3 गोष्टी देतो. पण आजकाल तुम्ही बघितलं तर त्याचा खर्च हा वाढलेला आहे म्हणजे ह्या दृष्टीनं. तर तो खर्च सुद्धा आम्हाला दर महिन्याला 5-6 हजार रुपये खर्च येतो. कारण 100 मेंबर जरी आले तरी 70-80 रुपये प्रमाणे जो खर्च होतो तर तो खर्च वाढलेला आहे. तर आम्ही जे त्यांच्याकडनं मेंबरशिप म्हणून जी घेतो, सिंगल मेंबरशिप आहे ती 2,000 आहे आणि मिस्टर अँड मिसेसची हे मेंबरशिप आहे ती 3,000 आहे. परंतु त्यात मेंबरशिप मधले आम्ही सगळेच पैसे खर्च करू शकत नाही. रूल प्रमाणे आम्हाला काही 20 किंवा 40% पैसे आम्ही वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये तो खर्च भागत नसल्यामुळे आम्ही हा ठराव आणण्याचा आता प्रयत्न करतो आहे आणि दर वर्षाला कॉन्ट्रिब्युशन लोकांच्याकडून घ्यायचं आणि खर्च भागवायचा प्रयत्न करायचा. लोकांचंही म्हणजे लोकांशी ज्या वेळेला आम्ही बोललो आणि ज्या वेळेला आम्ही समस्या त्यांच्या समोर मांडली त्यावेळेला लोकांनी अगदी मनापासून सांगितलं की तुम्ही जरूर असा ठराव मांडा, आम्ही त्याला सपोर्ट करू. कारण ही ऍक्टिव्हिटी म्हणजे हे कशाचं द्योतक आहे तर मॅनेजिंग कमिटीवरती आणि असोसिएशनवरती असलेला विश्वास लोकांचा आणि ज्या पद्धतीने कार्यक्रमांची उंची आम्ही ठेवलेली आहे त्या पद्धतीने. आता हे करत असताना सुद्धा ज्या वेळेला रेट ऑफ इंटरेस्ट चांगले होते त्यावेळेला आम्ही सभासदांच्याकडनं अपील करून कोल्हापूरला ज्या वेळेला पूर आलेला होता त्यावेळेला पूरग्रस्तांच्या करता 1.25 लाख रुपयाचा निधी आमच्या संस्थेने महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आणि तो जमा करून आम्ही दिला. तर आम्ही आमच्या वचनापासून कधीही मागे हटलेलो नाही. परंतु आता परिस्थिती मात्र आम्हाला खरोखर एका कोपऱ्यात लोटत चाललेली आहे. तर ती लक्षात घेता त्याच्यावरती कुठेतरी मात काढली पाहिजे आणि त्याच्यात रडत न राहता पुढे मार्गक्रमण. त्यामुळे आजपर्यंत आम्ही कसं का होईना ती तोंडमिळवणी करत आलेलो आहोत आणि ती तोंडमिळवणी करत करतच पुढे वाटचाल करायची. कारण आता असं आहे की प्रत्येक मेंबरला हे पैसे परवडतीलच ह्याची गॅरंटी नाही. कारण कसं असतं प्रत्येकाची इन्कमावरती आपल्याला कल्पना नसते. तर ते लक्षात घेता आम्ही शक्यतो हा विचार दूर टाकायचा प्रयत्न करतोय. परंतु आज ना उद्या कधीतरी त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्हाला करायला लागणार आहे. पण ही लाईफ टाईम मेंबरशिप आहे ना तुमची? लाईफ टाईम मेंबरशिप. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आजच्या तारखेला काही एकही पैसा त्यांच्याकडनं घेत नाही. नक्कीच. मेंबरशिप इज कम्पॅरेटिव्हली बघाल तर तुम्ही इट इज अ मीगर 2,000 आणि 3,000 इज नथिंग. बरोबर. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपण चेंबूर सिनियर सिटीझन असोसिएशनच्या प्रदीप टिपसे सर आणि दिलीप गिजरे सर यांच्याशी संवाद साधतोय.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण चेंबूर सिनियर सिटीझन असोसिएशनच्या प्रदीप ठिपसे सर आणि दिलीप गिजरे सर यांच्याशी संवाद साधतोय. सर, मला आता असं सांगा की आता पॅन्डेमिक झालं, मध्येच अपडाऊन्स आपल्या आयुष्यात होतच असतात आणि सिनियर सिटीझन हा असा भाग आहे की त्यांना बरेच आरोग्याच्या समस्या असतात किंवा आरोग्य शिबिर तुमच्यातर्फे आयोजित केलं जात असेल तर आरोग्य हा मुख्य घटक असतो जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतो. तर त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं उचललेली आहेत का? आरोग्याच्या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं. आमच्याकडे संस्था पण काही आल्या, उदाहरणार्थ बाबा डोळ्यांची तपासणी हा एक महत्वाचा मुद्दा त्यावेळेला. आणि जर का मनुष्याला मधुमेह असेल, डायबेटिक असतील लोक, तर त्याच्या रॅटिना चेकिंग खूप महत्वाचं पडतं. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की केवळ फुकट मिळतंय म्हणून त्या ठिकाणी लोक धावत गेली असा प्रकार झाला नाही. कारण आमच्याकडची जी काही जेवढे मेंबर्स आहेत तेवढे दे आर वेल प्लेस्ड इन देअर जॉब्स, दे वेअर वेल प्लेस्ड. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेडिकलचं सुद्धा कव्हरेज आजपर्यंत त्यांना त्यांच्या एम्प्लॉयरनी दिलेलं आहे. त्यामुळे ही लोक या फुकट मिळते म्हणून त्याच्या मागे न धावता कोणीही माझ्याकडे अशी व्यक्ती आली नाही सांगितलं नाही की बाबा मला या ठिकाणी जायचं आणि करायचंय. इनफॅक्ट एक कॅम्प आम्ही अरेंज केला होता, परंतु कॅम्प मला सांगायलाच आनंद वाटतो की तो कॅम्प मिझरेबली फेल झाला. अच्छा. कारण लोक म्हणली फुकट मिळते ठीक आहे, पण आम्हाला ऑलरेडी ही फॅसिलिटी आहे, तर ती फॅसिलिटी असताना आम्ही फुकटच उगाच तिथे जायचं म्हणून त्याला कशाला म्हणे करायचं. हा लोकांनी त्याला दिलेला एक उत्तम प्रतिसाद होता असं मला वाटतं. किंवा काही डॉक्टरांची व्याख्यानं पण तुम्ही डॉक्टरांची व्याख्यानं घेता होता. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक ऑर्थोपेडिक सर्जनचं आम्ही लेक्चर ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की गुडघ्याला बऱ्याच वेळेला गुडघेदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. तर त्यांनी त्यांच्याकडच्या काही स्लाइड शो मधनं त्यांनी असं दाखवून दिलं की गुडघेदुखीवरती 100% उपचार आता अवेलेबल आहेत ॲलोपॅथीमध्ये आणि सर्जरी सुद्धा त्याला 100% यश मिळवून देते. तर या पद्धतीने त्यांनी लोकांच्या मनामधल्या ज्या काही शंका होत्या त्या दूर केल्या. एका वेळेला आम्ही एका कार्डियक सर्जनचं पण आम्ही लेक्चर ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स मध्ये त्यांनी सांगितलं की काय पद्धतीने आपण जर का वागलं तर आपल्याला हृदयरोगाची समस्येला तोंड द्यायला लागत नाही. तर हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला. उदाहरणार्थ आहार कसा ठेवावा, विहार कसा ठेवावा, वाचन कसं करावं, विचार कसा करावा, 8 तासाची झोपेची विश्रांतीची का गरज आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी पटवून दिल्या त्यांच्या उदाहरणासकट. तर या पद्धतीचे आम्ही नॉलेज शेअरिंग सेशन्स आम्ही आमच्या मेंबर्स करता केलेले असतात आणि त्याचा खरंच लोक म्हणजे चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतात. आणि ह्या सगळ्या संस्था जी तुमची आहे चेंबूर सिनियर सिटीझन असोसिएशन, याला आर्थिक पाठबळाविषयी आपण बोललो की तुम्ही स्वतःच खिशातनं पैसे पदरमोड करून ही संस्था उभारलेली आहे. तर सरकारकडनं काही पावलं उचलली गेलेली आहे की काही वेतन मिळणं? नाही, अजिबात नाही. सरकारकडनं आम्ही त्या पद्धतीने आमच्याकडनं सुद्धा काही हालचाल झाली ना सरकारचं त्याच्यावरती लक्ष. उलट आम्ही सरकारला ज्या वेळेला हे झालं होतं, पॅन्डेमिकचं हे झालं होतं, त्यावेळेला आम्ही 1.25 लाख रुपये जमा करून आमच्या मेंबरांच्याकडून आम्ही जनतेला नाही आपण ह्याच्या वेळेला ना त्या पूरग्रस्त निधी त्यावेळेला तो आम्ही दिलेला होता. तसं काय आहे, आमच्या इथं बऱ्यापैकी लोक मिडल क्लास जरी असले तरी वेल प्लेस्ड आहेत. त्यामुळे ते खिशातून चटकन 2 पैसे काढायला मागे पुढे बघत नाहीत. आता वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गिफ्ट देतो तेव्हा ते सुद्धा आमच्या असोसिएशनला काही डोनेशन देतात. कोणी 500 देतं, कोणी 1000 देतं, कोणी 1500 देतं आणि ह्याच्यावरच संस्था ही चालत असते. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की सामाजिक कार्याची जाणीव आम्ही ठेवून चेंबूरमध्ये ज्या काही शाळा आहेत ज्या आम्हाला मदत करतात त्या धरून त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही शाळांच्या आम्ही विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांचा मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करतो. आणि त्याचबरोबर गरीब विद्यार्थी असतील तर त्यांना गरीब विद्यार्थी सहाय्यक याच्यामध्ये त्यांना पण निधी उपलब्ध करून त्यांच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था आम्ही करण्याचं काम दरवर्षी अगदी न चुकता करतो. म्हणजे जरी आमच्याकडे फायनान्सचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असले तरी सुद्धा आज तागायत हा कार्यक्रम व्यवस्थितपणे चालू आहे. आणि त्या मुलांचा सत्कार करत असताना सुद्धा नुसतं सत्कार नाही तर आम्ही त्यांना काही प्रेझेंट देतो, एस्पेशली घड्याळ वगैरे, कारण जी आता आजकाल मुलांची बेसिकली नीड आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांचा सत्कारही करतो, त्यांना हेही देतो आणि त्यांना काही प्रेझेंट पण देतो. आणि मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही सगळे चेंबूरमधले वेल सेटल म्हणजे ह्या असोसिएशनमध्ये मेंबर्स आहात, पण असा एक समाजाचा घटक आहे ज्यांच्याकडे
काही आपली मुलंच आपल्या पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात. तर वृद्धाश्रमाचा कल हल्ली वृद्धाश्रमांची संख्या पण बरीच वाढलेली आहे. तर त्या दृष्टीने तुमच्या फोरमतर्फे काही पावलं उचलली गेली आहेत का, की जेणेकरून त्या वृद्धांनी वृद्धाश्रमात न जाता त्यांना घरीच राहण्याची सुविधा घरच्यांनी उपलब्ध करून द्यावी, असे काही विषय तुमच्या चेंबूर सिनियर सिटीजन असोसिएशन तर्फे काही मदत होते का अशा वृद्धांना? टू बी ऑनेस्ट विथ यू, द आन्सर इज नो. अच्छा. त्याचं कारण आमच्याकडे अशी केस आजपर्यंत आलेली नाही, आणि आली तरी सुद्धा मला स्वतःला हाऊ फार वी आर केपेबल ऑफ हँडलिंग सच सिच्युएशन्स आय एम डाऊटफुल. अच्छा. कारण ज्या वेळेला आमच्यातच ताकद कमी पडते म्हटल्यानंतर आपण उगाच आव्हानायचं आणि काहीतरी करायला जायचं, त्याला मतलब नाही. निदान आपण अटकाव तरी करू शकतो ना, हा, की करता येईल. ज्येष्ठांना म्हणजे शक्यतो हो. अशी जर का आमच्याकडे निडी जर का कोणी जर का पेशंट असा आला की बाबा कुणाला खूपच म्हणजे मेडिकल असिस्टंटची गरज आहे, तर ते डेफिनेटली संस्था त्याच्याबद्दल विचार करू शकेल. परंतु तुम्ही जो मुद्दा मांडलात त्या मुद्द्याकडे आजपर्यंत तरी कोणी आमच्याकडे अप्रोच झालेलं नाहीये, किंवा आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. अच्छा. कारण ही थोडी समस्या आहे. आणि हे करायला मनुष्यबळ पाहिजे. आणि ऐका, त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल तर थोडासा तरुण वर्ग म्हणजे 55 ते 60च्या दरम्यानचे लोक जर आमच्याकडे असतील तर ते लोक ह्या टाईपचं काम करू शकतात. पण तो मनुष्यबळ नाही आहे, आणि सगळेच असे सिनियर असल्यामुळे ह्या टाईपचं काम कोणी करू शकत नाही. किंवा वृद्धाश्रमांना भेटी देऊन आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो का, हे आपण नक्कीच पाहू शकतो. हा, वृद्धाश्रमाच्या भेटीचा उल्लेख म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, परवा आम्ही जेव्हा लोणावळ्याला पिकनिकला गेलो होतो तेव्हा आम्ही एका वृद्धाश्रमामध्येच गेलो. अच्छा अच्छा. म्हणजे आमच्याकडनं जो काही त्यांनी चार्जेस दिले त्याच्यामधनं एका अर्थी इन अ वे त्यांना मदतच झाली त्या गोष्टीची. आणि त्यांच्याबरोबर सुद्धा त्या लोकांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन अतिशय आनंदाने तो दिवस व्यतीत केला. आणि त्या लोकांना एक स्पेशली सांगतो, कारण की त्याला त्यांना लोक भेटायला येत नाही, त्यामुळे आम्ही आल्यामुळे ते लोक आमचे एवढ्यात मिक्स झाले आणि अक्षरशः त्यांना रडू फुटलं की बाबा हे लोक येऊन आपली बोलतायत, चौकशी करतायत, विचारपूस करतायत याबद्दल. ते उल्लेख करायचा राहून गेला. खरं सांगायचं तर म्हणजे आता ही सगळी जगजाहीर गोष्ट झालेली आहे की पॅन्डेमिकचे किती दूरवर परिणाम पोहोचलेले होते समाजावरती. त्यामुळे आमच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या बंद पडलेल्या होत्या. परंतु आमच्याकडे अशा काही केसेस आले, असे पेरेंट्स आले की दे लॉस देअर जॉब्स, आणि त्यांचा जॉब गेल्यामुळे त्यांच्या मुलांचं पुढचं शिक्षण पूर्ण थांबलेलं होतं. तर अशा 12 फॅमिलीज आमच्याकडे आलेल्या होत्या. आम्ही एक निधी संकलन केलं आणि त्या 12 फॅमिलीजना आम्ही विचारलं की तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्हाला मदत केली असता तुमची रोजीरोटी चालू राहील. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका बाईने सांगितलं की मी डोस्याचं आटा मी विकू शकते. तर आम्ही तिला एक उत्कृष्ट पद्धतीचा मिक्सर घेऊन दिला प्रोफेशनल, की जेणेकरून तिचं, कारण काय होतं की आम्ही जर का ह्यांना कॅश मध्ये मदत केली तर आज कॅश होते उद्या संपून गेलेले असते. काही लोकांना आम्ही शिवणयंत्र सुद्धा दिली त्यांच्या मागणीप्रमाणे. काही जणांनी शिवणयंत्राची मागणी केली होती. तर अशा पद्धतीने म्हणजे त्यांची रोजंदारी चालू राहील आणि त्यांचा डेली उत्पन्नाचा स्रोत त्यांचा चालू राहील हे त्याच्याकडे लक्ष ठेवून आम्ही ते केलं. आणि पॅन्डेमिक मध्ये केलेली एक महत्वाची कामगिरी होती असं आम्हाला वाटतं. आणि ह्याच्यासाठी आम्ही जो आमच्या मेंबरकडनं निधी जमवला, आणि चेंबूरमध्ये सरस्वती हायस्कूलमध्ये आहे आणि तिथे असे बरेचसे जे गरीब आणि ज्यांची नोकऱ्या गेल्या होत्या काय गेल्या होत्या त्या आम्ही त्यांच्या शाळेला सांगितलं की आम्हाला अशा मुलांची नावं सांगा, आणि मग आम्ही त्यांना ती मदत केली आणि कोणाला काय नीड आहे त्याप्रमाणे. अच्छा. आता तुमच्यासारखंच म्हणजे सिनियर सिटीजन असोसिएशन आजूबाजूला मुंबईत असतील किंवा गावात असतील, तर त्यांना तुम्ही संदेश तुमच्या माध्यमातून काय देऊ इच्छिता? त्यांचं फेसकॉम म्हणून एक मोठी संस्था आहे की ज्याच्याकडे सगळे सिनियर सिटीजन असोसिएशन हे रजिस्टर्ड आहेत. त्यांचं मोठ्या प्रमाणावरती कार्य चाललेलं असतं. परंतु मी जसं गिजरे साहेब म्हणले की ह्याला मनुष्यबळ लागतं, तर त्यांच्याकडे तो जो फॉलोअप ठेवायला लागतो, तो जो धागा जोडायला लागतो, टू बी ऑनेस्ट आमच्याकडे ती ताकद नाही अजूनपर्यंत तरी, किंबहुना आम्ही ती एस्टॅब्लिश करू शकलो नाही. तर जसं जसं याच्यावरती आम्ही आणखीन विचार करत जाऊ त्याच्या पुढे, कारण त्यांच्याकडनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कार्य केलं जातं. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की एक संस्था या नात्याने त्याच्यामध्ये डेफिनेटली आम्ही उजवे ठरू, कारण ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय ते लक्षात घेता म्हणजे असं वाटतं की खऱ्या अर्थाने ही एक देवाची भक्ती केल्यासारखं हे काम आहे असं मला वाटतं. नक्कीच, कारण एवढ्या सगळ्यांसाठी तुम्ही कार्यरत आहात. तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि एकंदरीत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढं समाजोपयोगी तुम्ही काम करताय त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि आचार्य 90 FM मध्ये या छोट्याशा मुलाखतीत तुम्ही सहभागी झालात म्हणून खूप खूप धन्यवाद, आभार. आचार्य कॉलेजने आम्हाला ही संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही पण उपकृत आहोत. एक मुख्य मुद्दा ह्याच्यात सांगतो की शेवट पैसा हा गरजेचा आहे, आणि हे सर्व कार्य करायला
प्रत्येक कुठली जी संस्था असेल, तुम्ही म्हणता जसं खेडेगावात किंवा ह्याच्यात पैसाही पाहिजे किंवा निधी हा पाहिजे. त्या निधी असेल तर हे कार्य जोमाने आणि करू शकतो. निधी असला आणि त्याचा विनियोग करायची इच्छा पण पाहिजे. ते पण महत्वाचं आहे. कारण आपल्याला पैसा असेल पण आपल्याला कोणाला द्यायचाच नसेल तर तो पण एक मुद्दा होतो. तर खूप खूप आभार तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. तर प्रेक्षक हो, आज आपल्याकडे चेंबूर सिनियर सिटीझन असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रदीप टिपसे सर सहभागी झाले होते आणि व्हाईस प्रेसिडेंट दिलीप गिजरे सर उपस्थित होते. तुमचे दोघांचे पुनश्च आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच विरामते. मला तेजस्विनीला आपण निरोप द्या आणि एका नवीन कार्यक्रमासाठी पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद. आचार्य